जे बाई पदर घेणार नाही तिचा फोटो मी माझ्या व्हॉट्सअपवरून टाकल्याशिवाय राहणार नाही, माझ्या इंस्टाग्रामवर टाकल्याशिवाय राहणार नाही. त्या हिरव्या साडीवाल्या घ्या ना तुम्ही पदर, घ्या पदर. मागची ते निळी साडीवाली कोण नाही घेताय ते पदर? खांद्यावर पदर नका घेऊ, खांद्यावर पदर तर माझी बायकोही घेते. डोक्यावर पदर घ्या, डोक्यावर. मुलींना ओळणी घ्या, पण अनाची लाज वाटते घ्यायचा विषय तर दूर राहत. ए काकू तुम्ही घ्या ना पदर, डोक्यावर घ्या, डोक्यावर. हा समोर आला पाहिजे पदर. हा उद्या कोणाचं कीर्तन आहे? कोणाचं कीर्तन आहे? गोपाल गोपालदास सालोडकर हा गजानन शास्त्री. गजानन दादाला फोन करून मी विचारल्याशिवाय राहणार नाही की काल तुमच्या कीर्तनात डोक्यावर पदर होता की नाही. पहिला मंत्र पदर घे, दुसरा मंत्र पदरात घे, तिसरा मंत्र पदर खोच. प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड आपल्यामध्ये होत आहे, त्याच्यामुळं पदर खोचला पाहिजे. आपल्या सर्वांना जाताना शेवटचा मंत्र कोणता? आज घरी गेल्यावर जिथं झोपता आणि झोपता तिथं सगळ्यात वर लिहायचं काय? मरा लागते. रात्री झोपताना वाचायचं काय? मरा लागते. काही कोणाचं हित करण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाच्या प्लॉटवरचे गोटे सरकवण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाचे धुरे उखरण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. काही कोणाच्या पोरीले मिस कॉल देण्यात मजा नाही, कारण की मरा. काही कोणाच्या साडीवर ड्रेसवर जळण्यात मजा नाही, कारण की मरा. मित्राचे घेतलेले उधार पैसे लवकर दिले पाहिजे, कारण की मरा. सोपान कनेरकरच्या इंस्टाग्राम अकाउंट वर येऊन तिथं का पुरीची कमेंट असते हा त्याला खालून रिप्लाय देते, हाय रितिका जेवलीस का म्हणण्यात मजा नाही, कारण की मरा लागते. नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावका. आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. मी इथे येईपर्यंत आमच्या आयोजक दादाचे लय फोन चालू होते, दादा कुठपर्यंत आहे, दादा कुठपर्यंत आहे. आता जाताना मी मरो ना, मला कोणीच फोन करत नाही दादा. आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. मृत्यूचा काळ चुकवणं कठीण आहे, मृत्यूची जागा चुकवणं कठीण आहे, मृत्यूचा वेळ चुकवणं कठीण आहे. प्रत्येक गोष्टीचा टायमिंग पाहिजे. सागरजी प्रत्येक गोष्ट कुठं पकडायची आणि कधी कुठून एक्झिट घ्यायची हे त्याला फार टायमिंग. एक्झिट घेतल्यावर तुमचं चांगलंच होते हे देवाले माहित असते. प्रत्येक गोष्टीचा टायमिंग असते. इकडे जिल्हा परिषद सदस्य महोदय, आपल्या जिल्हा परिषदचा टायमिंग असते, आमदारकीचा योग्य टायमिंग असते, खासदारकीचा योग्य टायमिंग असते. नेहमी नेहमी संघटनेत जर घासत राहिलं तर तुमचा सोपान कनेरकर होते. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचा टायमिंग असते. काल परवा घराच्या बाजूनं चिंचेचं झाड होतं, चिंचेच्या झाडाले काही पोरं दगड मारत होते, नेम हुकला ती शिवी द्यायचे, च्या मायला नेमच हुकला. पुन्हा दगड मारायचे, पुन्हा नेम हुकला की पुन्हा शिवी द्यायचे, च्या मायला नेमच हुकला. बाजूनं साधू ऐकत होते. साधू म्हणे याच्यानंतर जर तुम्ही शिवी दिली मी तुम्हाला भस्म केल्याशिवाय राहणार नाही. ते विदर्भातले पोट्टे बापाले ऐकत नाही तर शापाले थोडी ऐकते. त्यानं पुन्हा दगड घेतला, पुन्हा मारला, पुन्हा नेम हुकला, पुन्हा शिवी दिली, च्या मायला नेमच हुकला. साधून कमंडलूत पाणी घेतलं, पोट्ट्याच्या अंगावर मारलं. पोट्टेनं पुन्हा शिवी दिली, च्या मायला नेम चुकला. साधून कमंडलूत पाणी घेतलं, पोट्ट्याच्या अंगावर मारलं, वरतून बीज कळाली, साधूच्या अंगावर पडली, वरतून यमराजी म्हणते च्या मायला नेम चुकला. आयुष्यातला नेम चुक असला पाहिजे, मृत्यूचा काळ चुक असला पाहिजे. आजची चांगली कीर्तन सेवा झाली. तुम्ही सगळे आदरणीय गुरुजन लोक सगळे उपस्थित राहिले. मी कोण्या प्रशांत दादा, मी कोण्या वारकरी शिक्षण संस्थेत शिकायला न गेलेला विद्यार्थी आहो, पांदन न आलेला कीर्तनकार. सध्या हायवेवर माझ्या बरं जमून राहिलाय, त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या अशा सदिच्छा पाठीशी राहो. तुमचे सगळ्याचे एवढे उपकार आहे, माझ्या अंगाची कातडीवरून चपला जरी शिवल्या तरी ते उपकार फिटणार नाही. तुम्ही सगळ्यांना मला चांगली इज्जत दिली, तेवढीच इज्जत जर माझ्या घरात मला माझ्या बायकोनं दिली मी आलो नसतो. आजचा चांगला कार्यक्रम झाला, पण मंदिरात आलो दर्शन घेतलं आणि डोकंच खराब झालं. मंदिरात आलो दर्शन घेतलं डोकंच खराब झालं. मंदिर तसंच आहे,
महाराजाला कीर्तन केलं, पाकिट घेतलं, घरी गेला. काय राहिलं? 2 वांगे 3 अंडे, काहीच नाही राहिलं. शतव्या भक्तभम सहस्त्रम सणाच्या लक्षव्या दत्तभम दत्त्याम कोटी भरिमज. 100 कामसुण माणसानं जेवण करावं, 1000 कामसुण माणसानं आंघोळ करावी, 1,00,000 कामसुण माणसानं दान धर्म करावा आणि कोट्यावधी काम सोडून देवाचं नामस्मरण करावं. दादा, दान धर्म कुठं करायचा? अशा ठिकाणी दान धर्म केला पाहिजे. समाजाचं देणं लागतं, मातृभूमीचं देणं लागतं. काल परवा त्या अयोध्येचं राम मंदिर बांधणं चालू होतं. त्या समर्पण अभियानामध्ये गेलो, एका घरावर श्रीराम लिहिलं होतं. आजोबाला म्हटलं द्या ना समर्पण राशी. बुडा म्हणे ऑनलाईन करतो म्हणे. काही दिवसांत बुडा मेला. मायापुरामध्ये श्रद्धांजली तुमचं भाषण म्हटलं मरण तर जाणार नाही. मी त्याच्या घरी गेलो, बुड्याला असं रचलं होतं. तिथे एक बुडी सांगून राहिली ती, त्याच्या डोक्यावर 1 रुपया ठेवा, त्याच्या तोंडात तुळशीचं पान टाका. म्हटलं आता काय तुळशीचं पान, आयुष्यभर तर कोंबडीचे अंडे खाल्ले, टाक ना म्हटलं एखादं कोंबडीचं अंड. मरून जाता पण देणं लागत नाही दादा. समाजाचं, गावाचं, मंदिराचं देणं लागतं. त्या अयोध्येच्या समर्पण अभियानामध्ये सागर जे आपण सोबत होतो, ज्या घरात आम्ही गेलो त्या घरी 18 विश्व दारिद्र्य होतं. संध्याकाळी खायची सोय नव्हती. ते माय माऊली आम्ही म्हटलं आई तुझ्याकडून समर्पण राशी नको, तू आम्हाला 1 ग्लास पाणी जरी पाजलं ना आमच्यासाठी खूप आहे. त्या आजी बोलली नाही सोपान माझ्याकडून 10 रुपये तरी घेऊन जाय. त्या आजीनं दादा स्वतःची ते पिशवी खुलली, पिशवीतून 10 रुपयाची नोट काढली आणि 10च्या नोटीच्या मागे पुन्हा 10 रुपयाची नोट काढली. आम्ही आजीला म्हटलं नको आजी 10 रुपयात भागलं ग. आजी नाही बोलली. आजी बोलली 1 समर्पण राशी माझ्या नावाने लिही आणि 1 समर्पण राशी माझ्या मुलाच्या नावाने लिही. दादा घर सोडत होतो, घर सोडता सोडता त्या आईला विचारलं, हे आई तुझा मुलगा काय करतोय ग? त्या आईनं दादा कोपऱ्यात पडलेला वैकुंठवासी असलेल्या स्वतःच्या मुलाचा फोटो दाखवला. मुलगा नव्हता, श्रीमंती नव्हती, पण त्या प्रभू रामाच्या मंदिरासाठी औदार्य होतं. 10 रुपये समर्पण दिलं आणि पुऱ्या जगाचं जंक लिहिलं. ते माय माऊली होती हो. 18 विश्व दारिद्र्य असून 10 रुपये समर्पण करतो हो. आज तिथे बसलेल्या लोकांमध्ये एक तरी असा उठेल आणि म्हणे मी माझ्या आईच्या स्मृतीव्यत्यर्थ, बाबाच्या स्मृतीव्यत्यर्थ 50,000 रुपये देतो, 1,00,000 रुपये देतो, 50,000 5,000 विटा देतो, संगमरवर देतो माझ्या नावावरून. दादा या देवीदास महाराजांच्या ह्याच्यावर माझ्या नावावरून, माझ्या पायरीवरून दर्शन प्रत्येकाने केलं पाहिजे. त्याच्यामुळं पायरीचा गोटा तरी देतो. एखादी माय माऊली उठेल आणि म्हणेल एवढा मोठा मंदिर झालं, मंदिराला घंटा नाही पण एवढा मोठा घंटा मी माया वडिलाच्या स्मृती पित्तर्थ देतो. एखादी उठेल आणि म्हणेल किती दिवस गरमीत काम करायचं, 10 पंखे 5 पंखे फार लाईट देतो ना देणारा एखादा तयार होईल जो दान मिळेल. त्या देवीदास महाराजांच्या साठी समर्पण देणारा एक तरी आज तयार होईल. त्या एकाची अपेक्षा उठा आणि म्हणा आज देतोय 50,000 नाही, 10,000 नाही, 5,000 नाही, पण देणाऱ्याची दानत लागते. मी वाट पाहतोय कोणतरी उठेल म्हणेल देतोय. मरणोपरांत आई वडिलाला जिवंत ठेवणारा, स्वतःच्या नावाला जिवंत ठेवणारा कोणतरी असेल आणि जो उठेल आणि म्हणेल की मी देतोय म्हणून. आहे कोणी? 1,100 रुपये. नाव सांगा तुमचं. धनराज दादा वाबळे. ठेवा तिथंच, ठेवा ठेवा जवळच ठेवा. काय बाबू? मंदिराचं बांधकाम जेव्हा होईल हा 51,000 रुपये. नाव सांग. दीप भोयर. नाव 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 दीप प्रमोद भोयर. दीप दादा भोयर यांच्यातर्फे 51,000 रुपये. काय वाजवा. 52,000 रुपयानं सुरुवात झाली. अजून उठेल. अरे त्या झोळ्या थांबा ना, तुम्हाला सांगितलं का मी फिरवाले. बसा खाली, तिथंच बसा जिथं आहे तिथं. आहे कोणी उठेल? हा दादा. आजोबाच्या स्मृती मित्रता काय? नाव सांगा तुमचं.
अमित दादा जाधव यांच्यातर्फे 5,000 रुपये. लिहा कोणीतरी, लिहा पटकन, कोणतरी हे लिहा. 60,000 रुपये लिहा पटकन. आहे कोणतरी? काय नाव सांगितलं तुमचं? अमित दादा जाधव. लिहा 5. हा भाऊ. अंबादादा चिपळे यांच्या आजोबाच्या प्रित्यर्थ 11,000 रुपये. टाळ्या वाजवा. पैशाने नका, टॅक्सने नका दिले. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. लिहिले का? किती रुपये झाले? नंतर करतो, सांग. अजून संपलं. ते जिल्हा परिषद सदस्य आले होते कुठे? हेच अध्यक्ष आहे का? ते तहसीलदार आले होते ना? हा नाही, असून नाही चालत. आज बोला. कीर्तन सेवा माहीत भोकण लिहत जा सौजन्य त्याच्यात. हा काय ताईचं नाव? अनिताताई संजय दादा जाधव यांच्यातर्फे 5,001 रुपये. लिहे बाबू. माझ्याच्यात नको लिहू, वेगळा आहे. आहे कोणी उठणार? हा दादा बोला की. काय म्हणते ऐकून आलं? 51,000. गणेश दादा रामकृष्ण हिवरे यांच्यातर्फे 51,000 रुपये. टाळ्या वाजवा. आहे कोणी? एवढा मोठा घंटा जो आल्यावर प्रत्येकाचं काम होईल. पंढरपुरात मी सांगेल तिथून घंटा घ्यायचा. आहे कोण एवढा मोठा घंटा कासाचा देणारा? विनोद चौधरी 11,000. विनोद चौधरी 11,000. विनोद दादा चौधरी 11,000 रुपये. टाळ्या वाजवा ना.